आकाश भिंगारे अहमदनगर रेड कास्ट, प्रदीप काळे लातूर ब्ल्यू कास्ट, साहिल पोळ सातारा रेड कास्ट, सुदर्शन पाटील कोल्हापूर ब्ल्यू कास्ट, आपल्या गोष्टीमध्ये सुनील कोडगोर सांगली रेड कास्ट, मनोज माने सोलापूर ब्ल्यू कास्ट. उतरलेल्या सर्व मल्लांनी तयारी लागायचं आहे आणि वल्लभ शिंदे पुणे शहर विरुद्ध ऋषिकेश पाटील कोल्हापूर तयार राहायचं. किरण छत्रे सोलापूर हातवरकर. हॅलो खाशाबा जाधव कृषी स्पर्धेच्या या रणांगणात तुमचं स्वागत करतो आणि आजच्या या मैदानात आपल्याला विशेष पाहुणा आलाय तो म्हणजे लातूरचा शैलेश शेळके. उंच सेना करत असलेला शैलेशने महाराष्ट्र केसरी गाजवली आणि विशेष म्हणजे त्याच्या भावांनी आज या काल मैदानात सर्व कांस्य पदक जिंकून लातूर निशाण उंचवली. खरं प्रथमच लातूर ह्या उद्दिला स्पर्धा झाल्या आणि कौतुक करावं लागेल या यजमान लातूरच्या संघाचं. आज 3 जणांनी पदक जिंकले. आपण टाळ्यांनी सगळ्यांनी यांचं स्वागत करूया. विशेषतः शैलेश आज आनंदाचा दिवस म्हटला पाहिजे. 1, 2 नाही तर 3 पदकं आपल्या लातूरच्या खेळून जिंकली. खूप आनंद होत आहे. माननीय नामदार सत्यजित बोसुडे साहेबांनी त्या स्पर्धेचं आयोजन केलं आणि त्या स्पर्धेत लातूर जिल्ह्याने 3 पदक मिळवलेले आहेत. हा खूप अभिमानाची बाब आहे लातूर जिल्ह्यासाठी पण. आणि बोसुडे साहेबांनी पण आता या तिघांना दाद देऊन त्यांना परत एकदा शुभेच्छा देऊन पुढे वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ही खूप मोठी गोष्ट आहे लातूर जिल्ह्यात. राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विशेष अशी स्पर्धा केल्या. या स्पर्धेचं आयोजन बघून लातूरकर म्हणून तुला काय वाटतं? खूप मोठं आयोजन झालंय. प्रथमच लातूर जिल्ह्यात मला वाटतं एवढी मोठी स्पर्धा झाली आहे आणि ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय दृष्टीनं आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या बरोबरीनं या स्पर्धेचं आयोजन झाले असं मी सांगू. कौतुक करावं लागेल. मेडल जिंकलंय. खरं तर भावाबरोबर तू उभा राहिलाय. परंपरा ठेवली आहे कुस्तीची. काय आनंद आहे मेडलचा? आज मला खूप आनंद झाला. मी लातूर जिल्ह्यासाठी ब्रॉन्झ मेडल पटकावलेला आहे. आता येणाऱ्या पोलीस स्पर्धेत लातूर जिल्ह्याला सुवर्ण पदक द्यायचं ही पूर्ण तयारी करून उतरेल. आम्ही लातूरला सुवर्ण पदक देईल. मध्ये स्पर्धा होती. सगळ्या महिलांचा फीडबॅक आहे की वाहनाची व्यवस्था असू दे, विशेषतः जेवणाची व्यवस्था असू दे, संपूर्ण व्यवस्था आंतरराष्ट्रीय स्पर्धेची झाली आहे. काय तुझा अनुभव आहे? आज महाराष्ट्रात भरपूर स्पर्धा होतात पण आज या उदगीरमध्ये लातूर जिल्ह्यात सगळ्यात मोठी आयोजन हे नामदार बोसुडे साहेबांनी केलेलं आहे. आज एवढं मोठी स्पर्धा आजपर्यंत कधीच खाशामध्ये झाली नाही. ना भूतो ना भविष्य एवढी मोठी स्पर्धा आज लातूरमध्ये पार पडत आहे. ना भूतो ना भविष्यात अशी स्पर्धा पार पडली आहे. 3 खेळाडूंनी पदकं जिंकली आहेत. काय पदकाचा आनंद आहे आज लातूरकरांसमोर? तू हे आज कस्य पदक जिंकलेलं आहे. लहान पोराचं पदक असते खाशावाचं. काय आनंद आहे? मी सर्वप्रथम माझे गुरुवर्य बाबासाहेब क्षीरसागर व आशिष क्षीरसागर यांनी आम्हाला चांगली प्रॅक्टिस केली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि असं तरी आमच्याकडून प्रॅक्टिस चांगली करून घेतली. गोल्डची अपेक्षा होती परंतु काही चुकीमुळे आम्हाला तिथं ब्रॉन्झ पदकाला एवढ्यात मी आनंदी आहे. मोठी मेहनत घेतली, कष्ट घेतले, यशाला फळालंय. शैलेश, मला सांग की हरिश्चंद्र बिरादरांचा तालुका, काका पवारचा तालुका, गोविंद पवार तालुका, तुझा शैलेश शेळकेचा तालुका, या सगळ्या कुस्तीगिरांना काय संदेश देशील? आज जी स्पर्धा आयोजन केलेली आहे मी या स्पर्धेतनं आणि मी वैयक्तिक या सर्व खेळाडूंना योग्य हार्दिक म्हणजे
मार्गदर्शन करेन की ठीक आहे, खाशाबाद जाधव स्पर्धा झाली या ठिकाणी तुम्ही स्वर्ण पदकावरती न थांबता आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत पदक घेऊन आपल्या जिल्ह्याचं, आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत घेऊन जावं असा इतिहास आहे. आपल्या देशाला पहिलं मेडल जे खाशाबाद जाधवांनी दिलं, ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक मेडल खाशाबाद जाधवांनी आपल्या देशाला मिळवून दिलं. तसंच मला असं वाटतं की हा महाराष्ट्रातला खेळाडू कुस्तीगीर परत एकदा ऑलिम्पिकमध्ये, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आपल्या महाराष्ट्राला, आपल्या देशाला पदक मिळवून देऊ शकतो. आदरणीय मंत्री मोदयांनी पहिल्याच दिवशी म्हटलं होतं की खाशाबादाचं जे स्वप्न आहे ते आपल्याला साकार करायचं आहे. पण आज जर इकडचं वातावरण बघितलं असेल, पूर्णपणे आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्ती स्पर्धा होती. काय वाटतं इकडे आल्यानंतर या स्पर्धेविषयी? खूप मोठी स्पर्धेचं आयोजन झालंय आणि काल परवा दिवशी वर्ल्ड चॅम्पियनशिपला जाऊन आलो. मला 10 लाख रुपये देऊन मानधन साहेबांचं जे खेळाडूंबद्दल प्रेम आहे, एक सपोर्ट सिस्टम आहे की या गोष्टीचा सर्व खेळाडूंनी. या स्पर्धेचं वैशिष्ट्य असतं म्हणजे खेळाडूंना मिळणारी रोख बक्षीस, केवळ पदकच नाही, रोख बक्षीस मिळणार आहे, त्याचा आनंद काय? कारण की हे बक्षीस हे आम्हाला भेटलेलं आहे. याबद्दल भरपूर मेहनत घेतलेली होती आणि जे या आयोजन केलेलं आहे त्या कमिटीचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्याचे आभार. आज शेळके बंधूंनी हा उदगीरचा आखाडा गाजवला आणि निश्चितच उद्याच्या हरिश्चंद्र बेजार, काका पवार सारखे, विशिष्ट शैलेश सारखे म्हणतात या स्पर्धेतून तयार होणार आहे. मॅच क्रमांक 2 वर चालू कुस्तीनंतर आकाश भिंगारे अहमदनगर रेड कास्टम वर्सेस प्रदीप काळे लातूर ब्ल्यू कास्टम. तयार आहे पैलवान. महिला गटातील 50 किलोचे विजेत्या ज्ञानेश्वरी पायगुडे आणि कल्याणी गाडेकर आणि प्रतीक्षा बागडेला विनंती करतो त्यांनी इकडे मुलाखतीसाठी यायचे. आज
होणाऱ्या स्पर्धेतील पदक विजेत्यांचा बक्षीस पारितोषिक वितरण समारंभ याच ठिकाणी लगेचच होणार आहे। सर्व कुस्तीगीरांनी याची नोंद घ्यायची, कोणीही जायचं नाही। प्रत्येक वजन गटातील विजयी स्पर्धकांनी याच ठिकाणी थांबायचे। स्टेजवरती त्यांचा लगेच बक्षीस पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे, याची सर्व संघ व्यवस्थापक, मार्गदर्शक व कुस्तीगीरांनी नोंद घ्यावी। बघा तिथं वरी जागा बसून घ्या, चला तिकडे पुढे जागा तिकडे बसून घ्या, थांब नका तुमच्यामुळे नाहीतर तिथं खाली बसून घ्या, तुम्ही तुम्हाला बी दिसते त्याला बी दिसतंय हो सकाळला बघा